श्री स्वामी समर्थ। शुक्रवार दिनांक 23 जानेवारी 2026 रोजी वसंत पंचमी आहे। तर ही वसंत पंचमी कशी साजरी करायची ते पहा। आपल्या मुलांना चांगली बुद्धी प्राप्त होण्यासाठी कोणत्या सेवा कराव्यात, या दिवशी कोणत्या नियमांचे पालन करावे ते पहा। पण त्याआधी ओढ स्वामी सेवेची या माझ्या YouTube चॅनेलला जर सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा। माघ शुद्ध पंचमी म्हणजेच वसंत पंचमी होय। माता सरस्वती मातेचा या दिवशी जन्म झाला, तो दिवस म्हणजे वसंत पंचमी म्हणून साजरा केला जातो। या वर्षी 23 तारखेला शुक्रवारी ही वसंत पंचमी आली आहे। माता सरस्वती मातेचा जन्म झाला तो दिवस म्हणजे वसंत पंचमी होय। मकर संक्रांतीनंतर सूर्य जेव्हा उत्तरायण होतो त्या काळात हा सण साजरा केला जातो। या दिवशी विद्येची देवी सरस्वती मातेची पूजा करण्याची प्रथा आहे। वसंत पंचमीला ज्ञान पंचमी असेही म्हणतात। जे काही विद्यार्थी असतील, कलाकार असतील, संगीतकार असतील, या दिवशी देवीची आराधना करून विद्यादान आणि कला साधनेसाठी आशीर्वाद मागतात। तर ही सरस्वती माता कोण आहे तर ऐका। सरस्वती देवी ही ब्रह्मदेवाची शक्ती म्हणजेच पत्नी आणि साऱ्या जगाला विद्या ज्ञान देणारी ज्ञानस्वरूपिणी आहे। वेदशास्त्र, संगीत, साहित्य आणि कला यांची ही अधिष्ठात्री देवी आहे। तिच्या कृपेने माणसाला ज्ञान, वाणीची मधुरता आणि सर्जनशीलता प्राप्त होते। ती शुभ्र वस्त्रधारी आणि विनावादिनी स्वरूपात पूजली जाते। तर ह्या वसंत पंचमी दिवशी सरस्वती मातेची पूजा कशी करायची, कोणत्या सेवा करायच्या ते पहा। सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्यावे, त्यानंतर चौरंग किंवा पाटावरती पिवळे वस्त्र अंतरावे, त्यावरती सरस्वती मातेचा फोटो किंवा सरस्वती मातेचे चिन्ह असलेले यंत्र पूजावे। हे यंत्र तुम्ही पांढऱ्या कागदावरती लाल पेनाच्या शाईने काढून पूजा करू शकता। फोटोची पंचोपचार पूजा करावी, त्यानंतर सरस्वती मातेला मधाचा नैवेद्य दाखवावा। श्री सरस्वती मातेच्या ऐम या बीज मंत्राचा 1 माळ किंवा 11 माळी जप करावा। जप झाल्यानंतर आपल्या पालकांनी मुलांच्या जिभेवरती आणि घरातल्या सर्वांनी ऐम हा बीजमंत्र दर्भाच्या काडीने, दर्भाची काडी नसेल तर तुळशीची किंवा दुर्वांची काडी वापरावी किंवा सोन्याची काडी मधात बुडवून हा मंत्र लिहावा। दर महिन्याच्या शुद्ध पंचमीला मुलांच्या तसेच आपल्या जिभेवरती हे ऐम लिहून घ्यावे। दर महिन्याची पंचमी ही अमावस्यानंतर 5व्या दिवशी येत असते, त्या दिवशी हा उपाय करावा। मुले लहान असो किंवा मोठी असो, सगळ्या मुलांच्या जिभेवरती हा ऐम हा बीजमंत्र लिहावा। जर मुले बाहेर शिकायला गेली असतील तर त्यांनी आपल्या मित्र मैत्रिणींकडून ते लिहून घ्यावे। यामुळे आपली वाणी शुद्ध होते। ज्या लोकांची मुलांची जीभ वळत नाही, बोलता येत नाही, बोबडे बोलतात, अशा लोकांच्या जिभेवर ऐम लिहिल्यास वाणी सुधारते, स्पष्ट बोलता येते, त्याचबरोबर बुद्धीही वाढते। पूजा करूनच आपल्याला हे असे करायला पाहिजे असे काही नाही, डायरेक्टही तुम्ही जिभेवरती ऐम लिहू शकता। सरस्वती माता ही वाणीचे नियंत्रण करणारी देवता आहे। आपल्या प्रत्येक मनुष्याच्या, प्रत्येक प्राण्याच्या जिभेच्या टोकावरती माता सरस्वती विराजमान असते। ऐम हा तिचा बीजमंत्र असल्यामुळे माता सरस्वतीची कृपा आपल्याला प्राप्त होत असते। म्हणून दर महिन्याच्या शुद्ध पंचमीला आपण मुलांच्या तसेच घरातील सर्वांच्या जिभेवरती ऐम हा बीजमंत्र लिहावा। या दिवशी पिवळे वस्त्र परिधान करावे, पिवळ्या रंगाची फुले अर्पण करावीत, हळदीचे तिलक कपाळाला लावावे, आपले पेन, कागद आणि नोंदवही यांची पूजा करावी। पिवळा रंग हा वसंत ऋतूचा प्रतीक आहे आणि या रंगाची पूजा केल्यामुळे ज्ञान व बुद्धीच्या दृष्टीने जीवनात सकारात्मक बदल होतात। वसंत पंचमीच्या दिवशी मांसाहार आणि मद्यपान करू नये, शुभ बोलावे, कठोर शब्द वापरू नयेत। या दिवशी दिवसभरामध्ये सरस्वती मातेचा मंत्र ओम ऐं सरस्वते नमः हा सरस्वती मातेचा मंत्र आहे। तसेच प्रज्ञाविवर्धन स्तोत्र, सरस्वती स्तोत्र म्हणून सेवा करावी। सरस्वती मातेकडे आपल्याला चांगली बुद्धी देण्यासाठी प्रार्थना करावी। वसंत पंचमीला कोणत्याही विद्येचा प्रारंभ केला जातो। अशा प्रकारे वसंत पंचमी साजरी करावी आणि माता सरस्वतीची कृपा आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत। ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। माहिती आवडली तर लाईक करा, शेअर करा। श्री स्वामी समर्थ।